नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण शिक्षण सेवकांच्या बाबतीतला एक महत्त्वाचा असा एक GR बघणार आहोत। शिक्षण सेवकांच्या नियुक्त होण्याच्या प्रक्रियेबाबतीत एक महत्त्वाचा असा शासन निर्णय 15 जून 2026 रोजी निर्गमित झाला होता आणि तो शासन निर्णय आज आपण बघणार आहोत। या शासन निर्णयात शिक्षण सेवकांसाठी नेमके काय माहिती दिलेली आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। शासन निर्णयाचा सर्वात आधी विषय बघूया। शासकीय निमशासकीय सेवेतून शिक्षण सेवक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची वेतन निश्चिती करण्याबाबत स्पष्टीकरण या शासन निर्णयात आपल्याला पाहायला मिळणार आहे। शासकीय किंवा निमशासकीय सेवेत जे कर्मचारी कामात आहेत त्या सेवेतून त्यांची शिक्षण सेवक पदावर जर नियुक्ती झाली तर त्यांची वेतन निश्चिती कशा प्रकारे होणार या बाबतीतचे स्पष्टीकरण देणारा अतिशय महत्त्वाचा असा GR हा शिक्षण सेवकांसाठी असणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, बघूया सविस्तर काय आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ही माहिती आपल्या शिक्षण सेवक मित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना अशा नवनवीन GRांची माहिती मिळत राहील। चला तर मग बघूया सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये काय माहिती दिलेली आहे। शासन परिपत्रक आहे 15 जून 2026 रोजीचं। नियमित शासकीय सेवेतील अथवा ज्याचे वेतन अनुदान शासनामार्फत अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत अदा केले जाते अशा नियमित निमशासकीय सेवेतील व्यक्ती ज्यावेळी राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच या विभागाच्या अधिपत्याखाली 100% अनुदानित खाजगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालये, शासकीय विद्यानिकेतने व सैनिकी शाळा या शाळांमधील कोणत्याही स्तरावरील व कोणत्याही माध्यमातील शिक्षण सेवक पदावर विहित पद्धतीने नियुक्ती होतो त्यावेळी त्यास वेतन संरक्षण देण्यासाठी त्यांची वेतन निश्चिती कशा प्रकारे करण्यात यावी याबाबत संदर्भाधीन शासन निर्णयांद्वारे मान्यता प्रदान करण्यात आली आहे। वेतन संरक्षण व वेतन निश्चितीबाबत उपरोक्त प्रमाणे तरतुदी करण्यात आल्या असल्या तरी या शासन निर्णयाची अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर होत नसल्याबाबतच्या अनेक तक्रारी शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधी व पात्र उमेदवारांकडून प्राप्त होत आहेत। वस्तुतः संदर्भाधीन शासन निर्णयातील तरतुदी स्वयंस्पष्ट आहेत असे असतानाही क्षेत्रीय कार्यालयाकडून सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबतची अनास्था अनकलनीय आहे। प्राप्त झालेल्या निवेदनांद्वारे काही मुद्द्यांबाबत अधिकचे स्पष्टीकरण अपेक्षित आहे। हे मुद्दे त्याबाबतचे शासन निर्णय शासनाचे स्पष्टीकरण याचा तपशील खालीलप्रमाणे आहे। तर जे कर्मचारी शासकीय किंवा निमशासकीय सेवेतून 100% अनुदानित शाळेवर शिक्षण सेवक म्हणून नियुक्त होतात त्यांची वेतन निश्चिती व त्यांना वेतन संरक्षण कशा पद्धतीने दिलं जावं यासाठीच्या काही महत्त्वाचं असं स्पष्टीकरण या आपल्या शासन निर्णयात आपल्याला बघायचं आहे। तर पुढे म्हटलेलं आहे मुद्दा क्रमांक 1 मध्ये आता इकडच्या बाजूला उपस्थित मुद्दे काय मुद्दा उपस्थित झाला होता आणि त्याचं स्पष्टीकरण शासनाने काय दिलं आहे ते आपण बघून घेऊया। तर पूर्वसेवेतील शिक्षक व्यतिरिक्त इतर विभागातील सेवा जसे की वर्ग 4 अथवा गट ड मधून शिपाई, परिचर, पहारेकरी, कक्षसेवक व इतर गट ड पदावरून तसेच वर्ग 3 अथवा गट क मधून लिपिक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस, अंमलदार व इतर गट क पदावरून शासकीय निमशासकीय सेवेतील उमेदवारांची पवित्र बोर्डाद्वारे नियुक्ती होऊन असमान असलेल्या शिक्षण सेवक पदावर विहित पद्धतीने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवा जोडसह वेतन निश्चितीचे लाभ देण्यासाठी सदन शासन निर्णय लागू होतो किंवा असे। आता यावर स्पष्टीकरण दिलेले आहे की उमेदवाराची पूर्वीची नियुक्ती गट क मधील आहे अथवा गट ड मधील आहे या बाबी विचारात न घेता उमेदवार नियमित नियुक्तीने कार्यरत होता किंवा कसे पूर्वीच्या पदावर स्थायित्व लाभ प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ज्या अटी व शर्ती आवश्यक आहेत त्या पूर्तता उमेदवार करीत आहे किंवा कसे शिक्षण सेवक पदासाठी केलेला अर्ज पूर्वीच्या कार्यालयाच्या सक्षम प्राधिकाराच्या पूर्वपरवानगीने केला आहे किंवा कसे तसेच पूर्वीची नियुक्ती व नवीन नियुक्ती यामध्ये पदग्रहण अवधीहून अधिक खंडर असू नये इतक्याच बाबी विचारात घ्यावयाच्या आहे। तर आपल्याला शासनाच्या स्पष्टीकरणामध्ये स्पष्ट दिसत आहे की जे मुद्दे उपस्थित होत होते की आधीच्या सेवेतून जर शिक्षण सेवक पदावर जर आपण नियुक्त होत असाल
तर शासनाने स्पष्टीकरणात दिलेल्या या सर्व बाबींचा आपल्याला अवलंब करायचा आहे, तरच आपली नियुक्ती ग्राह्य धरली जाणार आहे आणि आपली वेतन निश्चिती ही योग्य प्रकारे होईल. त्यानंतर खाली एक मुद्दा दिसत आहे, लागू होत असल्यास कमी किंवा जास्त वेतन श्रेणीवरून आलेल्या म्हणजेच नियुक्ती समान पदावरील झाली नसल्यास सदर कर्मचाऱ्यांची सेवाजोड वेतन निश्चिती कोणत्या टप्प्यावर करावी, असा एक प्रश्न उपस्थित होतो. किंवा त्याच्या खाली आज उदाहरणार्थ पूर्वीच्या शासकीय निमशासकीय सेवेतील पदावर एखादा कर्मचारी S7 किंवा त्याखालील वेतन श्रेणीतील वेतन घेत असतील तर त्यांची वेतन निश्चिती धारण करत असलेल्या शिक्षक पदावरील देय वेतन श्रेणीतील किमान वेतनाचा टप्पा S10 किंवा S14 किंवा त्यावर जो टप्पा लागू असेल त्या टप्प्यावर करावी का, यावर स्पष्टता असावी. तर हे मुद्दे उपस्थित झालेले आहेत. आता त्यावर शासनाचे स्पष्टीकरण काय आहे ते बघूया. संदर्भाधीन शासन निर्णयातील परिपत्रक 2 अन्वये वेतन संरक्षण देण्यासाठी वेतन निश्चिती कशा प्रकारे करण्यात यावी यावर स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. सदर तरतूद खालील उदाहरणासह स्पष्ट करण्यात आली आहे. आता शासनाने हा जो 2 मुद्दे उपस्थित झाले आहेत त्यावर एक उदाहरण म्हणून एक व्यक्ती S7 या वेतन श्रेणीत 25,200 इतके वेतन घेत असताना त्याची S10 किंवा S14 या वेतन श्रेणीत शिक्षण सेवक पदावर निवड झाल्यास त्याची वेतन निश्चिती S10 या वेतन श्रेणीतील किमान टप्प्यावर म्हणजे रुपये 29,200 या टप्प्यावर तर S14 या टप्प्यावर होणे आवश्यक आहे. 38,600 या किमान टप्प्यावर होणे आवश्यक आहे. जर सदर व्यक्ती S7 या वेतन श्रेणीत 30,200 इतके वेतन घेत असताना त्याची वरीलप्रमाणे निवड झाल्यास S10 या वेतन श्रेणीतील रुपये 31,000 या पुढील टप्प्यावर वेतन निश्चिती होणे आवश्यक आहे. तर S14 या वेतन श्रेणीसाठी त्याची किमान टप्प्यावर वेतन निश्चिती होणे आवश्यक आहे. तर बघा यामध्ये आपल्याला शासनाने स्पष्ट केलेलं आहे की जर एखादा व्यक्ती S7 प्रमाणे 25,200 त्या पदाचा बेसिक असतं, तो जर पगार घेत असेल आणि त्याची नियुक्ती जर शिक्षक म्हणून होत असेल, शिक्षण सेवक म्हणून, तर शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केल्यानंतर त्याला S10 जे या स्लॅबमध्ये जर तो नियुक्त झाला असेल तर S10 म्हणजे प्राथमिक शिक्षक किंवा S14 पदवीधर शिक्षक म्हणून जर नियुक्त झाला असेल आणि जर आधीच्या नियुक्तीवेळी जर त्याची बेसिक वाढली असेल आणि बेसिक वाढल्यानंतर जर ती S10 या वेतन श्रेणीपेक्षा जास्त झाली असेल, जसे उदाहरणात दिलेलं आहे की 31,000 किंवा 30,200 ही जर बेसिक त्याचं झालेलं असेल तर त्याला 30,200 वरून खाली न आणता S10च्या वेतन श्रेणीचा पुढचा जो टप्पा आहे 31,000चा तो टप्पा त्याला देण्यात यावा. आणि दुसरी गोष्ट, जर S14 म्हणजे पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती होत असेल तर त्याला किमान जी वेतन श्रेणी त्याला देय असेल ती देण्यात यावी. अशा पद्धतीने स्पष्टीकरण शासनाने या मुद्द्यावर दिलेले आहे.